दैवी शक्ती जागृत आहे. आपण सगळे मिळून भगवंताला बाबाला एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. मान त्यागे बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार जी, नमस्कार. परमपूज्य परमात्मा शोक मंडळ वजमनगर नागपूर, नागपूरच्या वतीने मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार ग्राम एरळी येथे शरद पौर्णिमा कोजागिरी निमित्त एका भागबंदाची चर्चा बैठक ठेवण्यात आलेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता, बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. त्याच प्रकारे मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. आपले सगळ्यांचे आई वाराणसी ठुबरीकर हे सुद्धा उपस्थित आहे. आईला माझे प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि मोहाडी शाखेचे अध्यक्ष आदरणीय यादवरावजी लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार. चर्चा बैठकीचे उद्घाटक आदरणीय संजयजी महाकाळकर साहेब, परमपूज्य परमाध्यक्ष शोक मंडळाचे संचालक यांना माझे नमस्कार. त्याचप्रकारे कीर्तिवानजी जिपकाटे साहेब मार्गदर्शक नागपूर, नरहरजी वेंकटकर साहेब मार्गदर्शक नागपूर, सरजी लांजेवार साहेब मार्गदर्शक नागपूर, सतीजी डुमरे दाडोरे बाबांचे सेवक नागपूर, शरीफभाऊ खोब्रागडे मार्गदर्शक ठाणेगाव, जयप्रकाश भाऊ पडले बाबांचे सेवक पंचायत समिती सदस्य. त्याचप्रकारे मंच फार मोठा आहे, ज्यांचं पुष्पगुच्छेने स्वागत झालं असा आदरणीय मंचाला माझा नमस्कार. त्याचप्रकारे आदरणीय सेवक सेविका बाल गोपाळ सगळ्यांमध्ये नमस्कार. पाच सेवक बंधू आणि भगिनींनो, महात्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची प्राप्ती केली, स्वतःचे दुःख दूर केलं आणि आमच्यासारखे जेवढे बी दुःखी लोक होते आमच्याकरता बाबांनी 1949ला मानव धर्माची स्थापना केली. आम्ही मानव धर्मामध्ये आलो, आमचे दुःख दूर झाले. परंतु तुम्ही विचार करा, महात्यागी बाबा जुमदेवजींनी 1945 पासून तर 1948 पर्यंत किती मोठे परिश्रम केले आणि त्यानंतर आमच्यासारख्या मानवाला जगविण्याकरता बाबांनी बंडी खाचर गावोगावी जाऊन दगडा घेऊन बाबांनी जगविण्याचं काम केलं आणि आम्ही जागलो. परंतु कधी कधी आम्हाला खंत वाटते, बाबांनी जे कार्य केले आम्ही तत्व शब्द नियमाने चालतो का, हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही दररोज शब्द देतो बाबाला, भगवान बाबांना माझी मी जीवनात केलेली सर्व पूजा जुने विचार बंद केले. आमचे जुने विचार बंद झाले का? आम्हाला आमचे जे जुने विचार आहेत ते विचार आम्हाला बंद करावे लागेल, कारण की आम्ही अंधकार मध्ये होतो. परंतु महात्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला उजेडमध्ये आणलंय, उजेडमध्ये आणलं बाबांनी. आता कोजागिरी बेसर साहेबांना सांगितलं, बाबा बाजीरावजी माटेचे कडून एक म्हस घेतली आणि ते म्हस कमीत कमी 7 ते 8 लिटर दूध दिलं त्या म्हशीनं. आणि त्या एका म्हशीचे
21 मत झालं, 21 मसी हे झालं. आणि तेव्हापासून बाबा जेव्हा बाजीरावजी माटेकडे गेले, तिथे गेल्यानंतर त्या दिवसापासून बाबाला जेव्हा विनंती केली शेवकांनी की बाबा आपण बेसिक कोजागिरी मनवायची, आणि बाबांनी कोजागिरीची हमी दिली. आता कोणी काय म्हणतात, पहिले त्याच्यामध्ये जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी म्हणत होते म्हणे कोजागिरीच्या दिवशी रात्री 12 वाजता अमृत पडते, ही आमची भावना होती. पण अमृत पडते तर मग आपण हे करून एवढं पैसा कशाला खर्च करू, वरती गच्चीवरती जाऊन आणि 12 वाजता तोंड फाडून उभे राहून तर डायरेक्ट आम्ही अमृत घेऊ ना, हे चुकीचे आहे. त्याचं कसं आहे, ज्या वेळेस आम्ही जी कोजागिरीचे जे दूध तयार करतो याच्यामध्ये काजू किशमिश पासून एवढी गरम वस्तू टाकतो, तर येणारा आता जो हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये त्याचे असर होते. परंतु शेवक बंधूंनी भगिनीनो, आम्हाला अमृतची जरूरत नाही. महात्यागी बाबा जोगजींनी ज्या दिवशी आम्ही मार्गामध्ये आलो त्या दिवशी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे अमृत आम्हाला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, एक तुम्हाला अनुभव सांगतो. आमच्या गावात चिखली म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक पारधी नावाचा सेवक आहे, सुनील पारधी म्हणून. जेव्हा सुनील पारधी या मार्गामध्ये आला आणि त्याला जेव्हा अनेक वाल्यांनी माझ्याकडे घेऊन आले, डांबर तरी जेवढा काढा नाही तेवढा काढा पडला होता तो, साहेब सत्य सांगतो. आणि मागच्या चर्चा बैठकीला मोद्यामध्ये मी गेलो होतो आणि अनायसे तो दिसला, त्याला उभा केलं होतं. तो आला समोर, मी म्हटलं सुनील पारधी हाच आहे. मला तर असं वाटतं की या शेवकाला कार्य द्यायचे किंवा नाही द्यायचे, त्याची उमेद काही नव्हती. मी म्हटलं 4 दिवसात जाते का 8 दिवसात जाते, ही त्याची कंडिशन होती. मध्ये तो शेवक डांबर पेक्षा तो काळा झालेला होता. परंतु काय, कोणी दुःखी येतो, आपल्या कर्तव्याच्या शेवकाला कार्य द्यायचे, मी त्याला कार्य दिले. आणि देवी शक्ती जागृत शक्ती सीए मार्गामध्ये त्या शेवकाचे 11 दिवसामध्ये कमीत कमी तो शेवक 60 ते 65% सुधारला. ज्या दिवशी त्याला जी मूर्ती आणलं, परंतु तो 11 दिवसानंतर कार्य घ्यायला आला तर बाईक नाला मीच त्याला नाही ओळखलं, त्याला खरंच मी नाही ओळखलं. मी म्हटलं भाऊ कोण तू? अजी म्हणे मी पारधी म्हणे, तुम्ही मला कार्य दिले नाही म्हणे. मग आठवलं. तर कसं आहे, परमेश्वरांनी एवढं चांगलं त्याचे कार्य केलं. आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशी तो मार्गामध्ये आला 13 वर्ष झाले त्याला मुलं बाळ कायची नव्हते. डॉक्टरांनी चॅलेंज केलं होतं त्याला, का तुला मुलं बाळ होणार नाही. परंतु आपल्याकडे एवढं मोठं डॉक्टर बनलेलं आहे का मेडिकल सायन्स फिरवून गेलं आपल्या मार्गामध्ये. अशी बाबाची कृपा आहे. मुलं बाळ झाले आणि त्याचा धंदा होता. आज मी धंदा आहे, खेड्यापाड्यामधून लिंबू घ्यायचे, लिंबू विकायचे. आता मनुष्य संगतीमध्ये कसे बिघडते, जेव्हा आपल्यावरती दुःख राहतात त्यावेळेस मार्गदर्शक जसं म्हणेल तसं तो होच म्हणते. आणि एक वेळेस आपले दुःख दूर झाले तर मानव म्हणजे अंगामध्ये येते. परंतु हे लक्षात ठेवा,
मार्गदर्शक असो, सेवक असो, कोणीच असो, या मार्गामध्ये मानव माझी चालणार नाही. जर या मार्गामध्ये माझी चाले तर परमेश्वराची चालेल. हे लक्षात ठेवा तुम्ही. खाली वेळेला एका मित्राला घेऊन तिरोड्याला साठ्या लावायला न्यायचा तो. 2-4 वेळेस घेऊन गेला मित्राला आणि त्यांनी काय केलं, मित्र म्हणते अरे तू बी लावणं, मी ते मला एवढे पैसे मिळतात. त्याने बी लावलं. 1-2 वेळेस पैसे साठ्याचे मिळाले आणि त्याच्यानंतर 35,000 रुपये तो सट्ट्यामध्ये हरला. 35,000. आणि तो सेवक कधी त्याने थोडावरती कार्य घेतलं नाही, घरून कार्य घेऊन यायचे. पत्नीला म्हटलं तुम्ही म्हणजे वडेगावला जाऊन कार्य घेऊन या. हो म्हटलं. आपल्या कामाला गेला, पत्नीशी खोटं बोललं का मार्गदर्शक साहेब घरी नव्हते. नवेकडून त्या शेवकांनी जेव्हा लिंबू घेऊन आला तर त्यावेळेस एक बंदर होता. तो बंदर त्याच्या गाडीवरती कुदला. जसं तो चाललाय ना त्या कुठून तो बंदर त्याच्या गाडीवरती चालला. असं कुठला गाडी तर फुटली परंतु तोही असा फुटला का आता मी तुम्हाला का सांगू. त्याच्यानंतर 8-15 दिवसानंतर तो शेवक जेव्हा आला, तो शेवक सांगू लागला म्हणे माझ्याशी म्हणे अशीशी चुका झाल्या म्हणे. तर कसं आहे, बाबांनी जी आम्हाला अनेक मार्गदर्शन दिलंय. दारू आहे, सट्टा आहे, जुवा आहे, लॅटरी आहे. दारू पिणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढा सट्टेवाला आहे, जुवेवाला आहे, लॅटरीवाला आहे. कोणी का म्हणतात सट्टाच खेळलं जी म्हणतात यानं म्हणतात. आपल्या मार्गामध्ये हे काहीच नाही चालत, हे लक्षात ठेवा तुम्ही. काहीच नाही चालत. दुसरी गोष्ट, आता तुमच्या क्षेत्रामध्ये काही लोकांना तिकीट मिळाले असेल. आता आमच्या इकडे तर सुरू आहे. नागपूरमध्ये लांजेवर साहेब नाही आहे, त्या ग्रामीण वाल्यांना काय करतात, जे काम धंदे करतात, फार्म भरतात, तर पिढी म्हणतात, काही भांडे मिळतात, काही गिलाशी मिळतात. त्याच्यामध्ये म्हणजे थोडं बहुत त्यांना गव्हर्नमेंट करून परपंचा करता सामान मिळते. आता ती सेविकाने काय केलं, 2 लाईन लागल्या होत्या. पहिल्या लाईनीमध्ये काही म्हातारी बाया होत्या, विधवा बाया होत्या आणि दुसऱ्या लाईनीमध्ये काही सौभाग्यवती बाया होत्या. आता सेविकाने विचार केला म्हणे हे लाईन जास्त आहे, हे लाईन कमी आहे, तर म्हणे इथे म्हणे मला म्हणे भांडे लवकर मिळून जातील म्हणे. बाजूला गेली सेविका आणि जे कुंकू होतं, सौभाग्य होतं, कुंकू पुसलं. त्याने कुंकू पुसलं, पेटी मिळाली. परंतु काही दिवसांमध्ये पती परमेश्वर कुठे गेलो, वरती गेलो. बाबांनी नियम तयार केला 4 तत्व 30 शब्द 5 नियमामध्ये 3रा नियम काय, स्त्रियांनी पती देवाला मुलाबाळांना वाईट शब्दात बोलू नये. पतिदेव वरती गेलं. जेव्हा घटना घडली होती, जेव्हा कृत्य झालं, त्यावेळेस काय आपलं सेवक होते तिथे, काही सेविका होत्या. बाईचे नाव होतं सावित्री. एक जी सावित्री होती
ज्यांनी एक राजापासून आपल्या प्रतीचं पाड आणलं, प्राण आणला त्यांनी, आणि दुसरी बाजीराव माटेची सावित्री गेली का ज्यानं स्वतःच्या अंगावरती राखेल ओतून हे केलं. आणि तिसरी आपली आई वाराणसी झाली, जे आईनं जोगी जी आइए, जे आईनं भगवत प्रतिमेमध्ये जर सिंहाचा वाटा असेल तर त्याच्यामध्ये आई वाराणसीचा वाटा आहे. आणि ज्या आईनं जेव्हा माहीत झालं का बाबा काही जाणार आहे, त्यावेळेस त्या आईनं आमच्या तुमच्या करता जे बाकीचं आयुष्य होतं ते आयुष्य बाबाला दिलं. तर शेवटी नायकच विनंती म्हणतो, असे चुका करा नको. बोलायला तर पुष्कळ आहे, परंतु आदरणीय मंच मध्ये आज पुष्कळ जण आहे. चुका करा नको. बाबा बोलून गेले, मुश्किल कुछ दुनिया में, या दुनियामध्ये या मार्गामध्ये काहीच मुश्किल नाहीये. मुश्किल कुछ नहीं दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, बदलेंगे ख्वाब हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. हे शिवाय आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेंगी मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर, बस तू जरा कोशिश करने वाले की आरुदे. बाबांनी कोशिश केले, एवढं मोठं मानव धर्म घडवलं. बाबा शिकले किती होते, 14 वर्ष शिकले होते, परंतु बाबांनी आमच्या सरकारला शिकवून दिलं. तुम्ही आम्हाला बोलवलं, मान सन्मान केलं, करिता एरलीतील सगळं सेवक सेविकांचं मनापासून आभार मानतो. आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना नमस्कार.